मूर्ती सगळ्यांनी बसून घ्यावं. आईबाबांच्या सहजीवनाचा सुवर्णोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजीच्या परिवारातील सर्वांचे स्वागत. तुम्ही सगळे घरचेच आहात. पोरू कुकवाणी मंडळी परिवार देखील आवर्जून उपस्थित आहे. तुम्ही सर्व वेळ काढून प्रवास करून आलात याचा विशेष आनंद आहे. आईबाबांचा मित्रपरिवार देखील इथे उपस्थित आहे. तुम्हा सर्वांचेही खूप खूप स्वागत. बरं, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. आम्ही पोटे परिवारातील सर्वांना आजीचा परिवार असं संबोधतो. आमची आजी सर्व कुटुंबियांचा प्रेमाचा दुवा होती. आणि पोरू कुकू हे पोटे, रुईकर, कुलकर्णी यातील आद्याक्षरांवरून बाबांनाच सुचलेलं नाव आहे. ही सगळी आईच्या माहेरची मंडळी म्हणजे आमच्या आजोबा. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. गेली 50 वर्षे ज्या घरात सर्व नाती अतिशय प्रेमाने जिव्हाळ्याने जपली गेली, तिथे ही माहेरची मंडळी, ही सासरची, असा फरक केव्हाच गळून पडला. हसायचंय. बरं, मी सगळीकडे आईबाबा म्हणते तर माझे आईबाबा असं त्याचा अर्थ आहे. बरं, बाबा म्हणजे निस्वार्थ सेवा आणि आई, तू हसायचंस, म्हणजे निस्वार्थ प्रेम. या दोन्हीची उत्तम सांगड म्हणजे आईबाबांचं सहजीवन. माणसं जोडणे आणि जोडलेली माणसं जपणे हा दोघांचाही स्थायी भाव. ज्या काळात कंपॅटिबिलिटी, एकमेकांना स्पेस देणं असे शब्दही अस्तित्वात नव्हते, त्या काळात जडलेलं हे नातं. संसाराची 50 वर्षे हा खूप मोठा प्रवास आहे. आम्हा सर्वांना तुमच्या सहजीवनातून शिकण्यासारखं निश्चितच बरंच काही आहे. सहजीवन याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी परिणिताला पुढे बोलावते. बाबांची सून, आईबाबांची सून परिणिता. आईबाबांना लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. जेव्हा आईबाबांच्या वाढदिवसानिमित्त सहजीवनाबद्दल बोलणार आहे तर त्यावेळेला सहजीवन त्यांचं जे आहे त्याच्याबद्दलही बोलणं खूप गरजेचं आहे. आणि असं आहे की त्यांचं सहजीवन हे त्यांच्यासाठी नव्हतंच. असं आमच्या लग्नाला आता 15 वर्ष याच महिन्यात झाले. आणि तेव्हा असं बघताना, मागे वळून बघताना मी जे काही या घरात अनुभवलं त्यावरनं त्यांचं सहजीवन हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी, घरातल्या इतरांसाठी, नातेवाईकांसाठी आणि समाजासाठी असं ते पसरलेलं आहे. तर त्यामुळे त्यांचं त्यांच्यासाठी असं काही नाही आहे. तर हे मला कशावरनं लक्षात आलं तर एकदा मी घरात आल्यानंतर मी इथे बघितलं की मला इथे ॲडजस्ट व्हायला काही वेळच लागला नाही. कारण आई बाबा हे सगळ्या अख्ख्या सोसायटीमध्ये आजूबाजूला सगळीकडे हे जे आहेत ना ते त्यांची सून म्हणून मी ऑलरेडी ॲक्सेप्टेडच होती. तर सगळीकडे अच्छा मोठे काकांची सून का, कुठेही जाऊ दे, मी मुक्तांगणमध्ये जाऊ दे, मी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात जाऊ दे, तुकाराम बागेत येऊ दे, घरात म्हणजे आता पोरू कुकूंकडे जाऊ दे, आजीच्या परिवारामध्ये जाऊ दे, तर ह्या दोघांबद्दलही खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. आणि त्या दोघांनी खूपच म्हणजे छान आम्हाला सगळ्यांना जपलेलं आहे.
आणि अजूनही तेच देत राहतात. आम्ही काही देऊ शकतच नाही असं मला वाटतं. इतकं त्यांचं छान आहे. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की सेन्स ऑफ बिलॉंगिंग जे आपण म्हणतो त्यासाठी काहीच प्रयत्न मला स्वतःला करायलाच लागत नाही. तर जेव्हा मी त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे, काकांकडनं म्हणजे दिलीप काका, अरुण काका, अशा सगळ्यांकडे जेव्हा सतीश काका यांच्याकडे जेव्हा ऐकत असते तेव्हा असं लक्षात येतं की बाबांचं आयुष्य जे आहे ते काही खूप सोपं नव्हतं, खूप कठीण होतं. पण तरी सुद्धा ते कठीण आणि ते प्रसंग, अडचणी ह्या सगळ्यांना त्यांनी कधीच जे ते स्वतःवर हावी होऊ दिलं नाही. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे ना, त्यांनी त्यांची विनोद बुद्धी, त्यांचं लहानपण हे सगळं कायम जपलेलं आहे. तर ह्याचं एक उदाहरण म्हणजे की कैवल्य मागच्याच महिन्यात मला असं सांगत होता की आजोबा आणि मी लहानपणी जेव्हा आहे ना फिरत होतो, खेळत होतो, तर त्यावेळेला घरात एक मनी प्लॅन्ट आहे. तर मनी प्लॅन्टच्या शेजारी आजोबा एक रुपया ठेवायचे आणि ते मला डोळे बंद करायला सांगायचे आणि ते सांगायचे की ना, हा रुपया जो आहे डोळे उघडल्यानंतर मनी प्लॅन्टनी दिलेला आहे. तर मला असं वाटतं की असे असंख्य प्रसंग आहेत कैवल्याच्या आयुष्यात आणि असे आजोबा त्याला मिळाले, असं आजोळ त्याला मिळालं, आजी आजोबांचं प्रेम त्याला मिळतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आई आणि मी, ऋतुजा, प्राजक्ता असं आमच्या सगळ्यांचं जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा मी आईचं असं बघते की त्या प्रत्येकाला काय हवं आहे हे त्यांना माहिती असतं आणि प्रत्येकाला जेवढं हवं आहे, जे हवंच आहे ते त्याला मिळेल हे त्या अगदी प्रकर्षाने बघतात. उदाहरणार्थ त्यांना माहिती आहे की मला साडी नेसवायला गौरींना जमतं, तर ते काम माझ्याकडे नेहमी असतं. असं प्रत्येकाला जे जे जमतं, जे जे हवं असतं, जे आवडतं ते त्या कार्यक्रमात त्या व्यक्तीला मिळेल ह्याची त्या नक्कीच खात्री करतात. दुसरं म्हणजे की आयुष्यात त्यांना खूप दुखतं, शरीरात काही दुखणी असतात, पाय दुखत असतात आणि हे सगळं असताना सुद्धा जे सण समारंभ करायच्या, ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या केल्याच पाहिजेत आणि त्या आनंदाने, प्रेमाने केल्या पाहिजेत. हे त्या कधीही जे आहे ते विसरत नाही. विसरण्यापेक्षा तो त्यांच्या स्वभावाचाच भाग झालेला आहे. तर हे खूप छान आहे. एक गमतीशीर आठवण म्हणजे की एकदा आम्ही सुरुवातीला फिरायला जायचो, जेव्हा इथे होतो तेव्हा आई आणि मी असं बाहेर. तर एकदा त्यांनी असं मला सांगितलं होतं, माहिती नाही आता त्यांना आठवतं का नाही, पण बाबा पण सोबत होते आणि ते म्हटले होते की अमोल आणि तुझं कधी भांडण झालं ना तर आम्ही तुझ्याच सोबत राहतो. तर म्हणजे हा किती मोठा दिलासा आहे. जेव्हा नवीन सून घरात येते त्यावेळेला तिला हा खूपच मोठा म्हणजे दिलासा असतो. आणि नंतर एकदा आमचं भांडण झालं होतं छोटंसं. गौरी आहे इथे, गौरीकडेच आम्ही गेलो होतो. सुरुवातीचं होतं, तर आम्ही दोघेही लहान होतो तेव्हा. तसंही काय झालं की तो निघून गेला होता आणि तो काहीतरी कुठेतरी जाऊन मग थोड्या वेळाने परत आला. तर मी नंतर मला कळलं, मी आईला म्हटलं की तो असं गेला होता, असं कुठे गेला होता तेही मला कळत होतं. तर मी ते सांगितलं. तर त्या म्हणते की मला हे सांगायची गरजच नाहीये, मला ऑलरेडी माहिती आहे. तर हे खूप महत्वाचं आहे की आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तशाही माहिती असतात, तर त्यांनी सांगायलाच पाहिजे असं काही नसतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यावरनं एक कविता आहे सहजीवनावरची, तर ती आईबाबांना खूप छान लागू होते. तर ती मी म्हणते आणि मग थांबते. सहजीवन म्हणजे कितीही त्रास झाला, दुखले, खुपले तरी ते आनंदाने करायचे. सहजीवन म्हणजे उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकून कधी तुटेपर्यंत ताडायचं नाही. सहजीवन म्हणजे अवघड वाट, सहजीवन म्हणजे दुस्तर घाट, कधी अगदीच मयसभा, कधी चाकोरीची वहिवाट. सहजीवन म्हणजे अनेक होकार, सहजीवन म्हणजे कितीतरी नकार, सहजीवन म्हणजे एकमेकांच्या भावनांचा सन्मान, सहजीवन म्हणजे एकमेकांच्या